लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की नंदिनी आणि आर्या वसू आत्या आणि रम्याची चांगलीच कानउघडणी करणार आहे. चला कशा पद्धतीने पुढे बघूया. काव्या पार्थला सांगत असते, एका दिवशी नकळत माझ्या हातून हा धागा निसटला आणि ताईने विचारसुद्धा नाही केला. लगेच तिच्या हातातला धागा माझ्या हातात बांधून दिला. तिचा हातही रिकामा राहिला आणि आता तिची कूसही रिकामी राहिली. पण आपण काय करतोय? फक्त प्रश्नांचा भडीमार करतोय. आपल्यासाठी त्यांनी त्यांच्या सुखाचा त्याग केला आहे देशमुख. विचार करा ना. पार्थही म्हणतो, म्हणजे चुकी आपलीच आहे. तुम्ही जर तुमच्या हातातला धागा व्यवस्थित सांभाळला असता आणि ते पुस्तक बाइंडिंगसाठी मी घेऊन गेलो असतो तर हा ॲक्सिडेंट घडलाच नसता. त्यांचं बाळही सुखरूप राहिलं असतं. म्हणजे आपल्या निष्काळजीपणामुळे हे सगळं घडलं आहे. काव्या त्याच्याकडे बघतच असते. म्हणजे देशमुख तुम्हाला पण हेच म्हणायचं आहे ना? ताईचं बाळ माझ्यामुळे गेलं आहे? नाही काव्या, मला असं नव्हतं म्हणायचं. मी चुकीचा अर्थ काढताय. मी आपण म्हटलो ना. आपण, आपला बेबो, त्याच्यामुळे काहीच नाही झालं आहे काव्या. नका जास्त विचार करू. तर मानिनी काकू आर्यासाठी पाणी घेऊन येतात. आर्या, खरंच खूप धीराची बाईस तू. नंदिनी आणि काव्याची बहीण शोभते हां. आर्याही म्हणते, आई पण खरंच मी चुकले. मानिनी काकू म्हणतात, अगं असं म्हणू नको. चुकलेली नाही आहे. उलट आम्ही तर तुझं कौतुक केलं पाहिजे. कारण थँक्यू हा शब्द खूप छोटा आहे तुझ्यासाठी. तुझे उपकार आम्ही आयुष्यभर नाही विसरू शकत. कारण जेव्हापासून मला कळलं आहे ना तुझ्या पोटामध्ये माझ्या लेकाचं आणि सुनेचं बाळ आहे, तेव्हापासून तू मला अजूनच आवडायला लागली. तुला कधीही काही वाटलं तू इथे येऊ शकते, राहू शकते आणि तुला काही खावंसं वाटलं ना हट्टाने तू माझ्याकडे मागूसुद्धा शकते. या सांगते, आई बस बस, तुम्ही बोललात तेच खूप आहे. नंदिनी बहीण आहे हो माझी आणि रक्ताचं नातं आहे आमचं. एवढं तर करू शकते. आणि खरं सांगू का, आई कोणीही बनू शकतं पण सरोगेट मदर नाही कोणी बनू शकत. पण मी माझ्या बहिणीसाठी नक्की हे करणार. मानिनी काकूही तिला जवळ घेतात, तिचं खूप कौतुक करत असतात. ते म्हणते, आई आता बराच उशीर झाला आहे आणि बाहेर पाऊस पण चालू आहे, मी निघते. अगं नाही नाही, आत्ताच तू म्हटली ना बाहेर पाऊस चालू आहे, मग तू इथेच राहा ना, जाऊ नकोस. मानिनी काकू तिथून निघून जातात. तर आर्या मनातच विचार करते, बरं झालं मला इथेच थांबायला सांगितलं. कोणाला तरी मला भेटायचं आहे आणि हिशोब चुकता करायचा आहे. तर रूममध्ये वसू आत्या आणि रम्या दोघी पण एन्जॉय करत असतात. आई काय मज्जा आली ना आज. आणि ऐनवेळी असा गेम पलटला आहे ना, त्यामुळे तर अजूनच मज्जा आली गं. वसू आत्या म्हणतात, हो ना बाई. जेव्हा ती मानिनी म्हणाली ना मला हे आधीच माहिती होतं, तेव्हा मला वाटलं की आता आपल्या हातातनं सगळं सुटलं. पण तू ऐनवेळेला आर्याला जसं इन्व्हॉल्व केलं ना ते मात्र अगदी कमाल होतं हं. त्यानंतर नंदिनीने आपोआपच सरोगसीचा विषय काढला. आई म्हणते, हो आई, त्यानंतर तोंड बघितलं का तिचं? अगदी बघण्यासारखं होतं हां. चेस करून दोघी पण एन्जॉय करत असतात. दरवाजा उघडतो आणि आर्या आलेली असते समोर. रम्या आणि वसू आत्या दोघींना तर खूप मोठा धक्का बसतो. त्यानंतर नंदिनीची एंट्री होते. मग तर अजूनच मोठा धक्का बसतो. आर्या म्हणते, चांगलं खेळतात ना यांच्या पेशन्स आणि हुशारीला दाद द्यावी लागेल. नंदिनी सांगते, म्हणजे काय तुला माहीत नाही? अगं मुरलेले प्लेयर्स आहे या. काय वसू आत्या, रम्या, पण मानलं पाहिजे तुम्हाला. इतक्या वेळा तोंडावर पडूनसुद्धा थकत नाही हं तुम्ही. सांगते, हो ना, आपण अगदी जीवापाड जपलेली वस्तू चोरून काढली आणि आज आपण जीवापाड जपलेलं सत्य सगळ्यांसमोर खेचून काढलं. नंदिनी सांगते, पण रम्या बरंच झालं तुम्ही हे सत्य सगळ्यांसमोर आणलं. कारण आता आम्हाला काही लपवण्याची गरजच नाही राहिली. कारण खरं काय सगळ्यांना समजलं ना. काय आर्या? वसू आत्या विचारतात. मग इथे कशाला आलात तुम्ही? आर्या सांगते, तुमचं कौतुक करायला. काय बरोबर करेक्ट टायमिंग साधला आहे तुम्ही. काव्याच्या परीक्षेच्या आदल्या दिवशी पावसाने बाहेर घातलेला धुमाकूळ आणि घरात तुम्ही आणलेलं वादळ. तर नंदिनी म्हणते, पण काय ना, आम्ही देशमुख आहोत. अशी 56 वादळं पाहिली. या वादळाला सुद्धा पुरून उरणार आहोत. आणि उद्या काव्याचा पेपर पण छान जाणार आणि तिच्या पास होण्याचे पेढेसुद्धा आम्ही गावभर वाटणार. तुमचं पण तोंड कडू होईल, पण तुम्हाला पेढा खावा लागेल. आर्या म्हणते, नंदिनी चल मग. अगं नाही, आपल्याला माहिती आहे ना चोरी कोणी केली आहे. चोराकडून मुद्दे मला सकट आर्याच्या रूममध्ये घुसून ते चोरले होते पेपर. म्हणते, तू विसरते का? या आर्याने सुद्धा तुझ्या रूममध्ये चोरूनच घेतले होते पेपर. नंदिनी सांगते, आमच्या बहिणींमध्ये थिणगी नको टाकण्याचा प्रयत्न करू. तुझ्या पायाखाली काय जळतंय ना ते बघ. ती माझी बहीण आहे, तिच्या वाटेला जायचं नाही, नाहीतर गाठ माझ्याशी आहे.
सो आत्या पण लगे पेपर्स देतात आणि आर्याचा हात धरून नंदिनी तिथून निघून जाते. तर गेस्ट रूममध्ये आल्यानंतर आर्या नंदिनीला म्हणते, थँक्यू नंदिनी, किमान तू तरी मला माफ केलंस. नंदिनी म्हणते, नाही, मी काही विसरलेली नाही आर्या. रम्याच्या रूममध्ये जरी आपण एक टीम असल्यासारखं बोलत होतो, मी अजून देखील तुला माफ केलेलं नाही. जे काही केलं ते काही साधंसुद्धा नव्हतं, चोरी होती ती. इथून पुढे वाकडे विचार करणं बंद कर आणि ही फाईल मी तुझी तुला देते आणि माझी मला घेते. काळजी घे आणि आराम कर. तिथून निघून जाते. तर वसू आत्या खूप घाबरलेल्या असतात. नाही रम्या, आता तर मला खूप भीती वाटते. असं वाटते हातातनं सगळं निसटून गेलं. रम्या म्हणते, नाही गाई, काही निसटलेलं नाही आहे. कारण मी आर्याच्या घरी जीवाचे फोटो पाहिले. आय लव्ह यू जन्मजय म्हणून. तसं प्रेम माझं पार्थवर आहे ना, तसंच आर्याचं सुद्धा जीवावर आहे. आत्या म्हणते, अगं काय बोलतेस तू? अजून पुढचा बॉम्ब बघायला तयार राहा. यांच्या दुखऱ्या नसेवर आपण पुन्हा एकदा वार करायचा आहे. सो आत्या म्हणतात, पण एवढं सगळं झाल्यानंतर ती काव्या तर आता नॉर्मल दिसते आणि उद्या तिची परीक्षा आहे. रम्या म्हणते, नको काळजी करू आई, ती उद्या पेपर लिहिणारच नाही. तिला कळलं आहे ना, नंदिनीचं बाळ तिच्यामुळेच गेलं आहे. पेपरला आलेली असते. तिला सतत ते वसू आत्या जे बोललेलं तेच वाक्य आठवतात. नंतर पेपरला सुरुवात होते पण तिचा पेन काही चालू होत नाही. त्यात सगळीकडे अंधार होतं आणि फक्त काव्यावर फोकस असतो. नंदिनी येते पेन घेऊन. ताई तू इथे? हो घे. तुला तो तुझा हातातला धागा नाही सांभाळता आला ना? काव्याही म्हणते, हो ताई, माझं चुकलंच. मी तुला प्रत्येक गोष्टीचा आनंद देण्याचा प्रयत्न केला, पण तुझ्यामुळे माझं बाळ गेलंय काव्या. आता ली पेपर आणि हो IAS. पेन देऊन तिथून निघून जाते. नंतर काव्या काही पेपर लिहित नाही, तिथून लगेच निघून जाते. तर हे तिला स्वप्न पडलेलं असतं. झोपेतनं उठते. असं स्वप्न का पडलं मला? खूप अस्वस्थ वाटतंय. कुणाशी तरी बोलायचंय, खुशीत जाऊन रडायचंय. हातकडे बघते तर तो झोपलेला असतो. हो, मी ताईकडे जाते. तिच्याबरोबर बोललं तर मला बरं वाटेल. नंदिनीच्या रूमजवळ आलेली असते. त्याच वेळेला तिला अंगाई गाण्याचा आवाज येतो. मोनीच्या झाडामागे चंद्र झोपला गं बाई. नंतर ती अडगळीच्या रूमकडे जायला निघते, जिथं पाळणं असतं तिथे. झोका देताना तिला कोणीतरी दिसतं. म्हणजे फक्त हात दाखवलाय, कदाचित तो नंदिनीचाच असेल. आणि हा भाग इथेच संपतो. उद्या कळेल की पाळण्याला झोका कोण देत होतं. विक्रम काकांना नंदिनीने चहा दिलेला असतो. निदान चहाची चव तरी बदललेली नाही आहे. नंदिनी म्हणते, घरातले माणसं पण बदललेले नाही बाबा. विश्वास ठेवा ना तुमच्या मुलीवर. विक्रम काका म्हणतात, माझी कोणी मुलगी बिलगी नाही आहे. नंदिनी जीवा दोघांना पण खूप मोठा धक्का बसतो. तर दुसरीकडे काव्या म्हणते, मी आज मेन्सची परीक्षा देणार नाही आहे. हॉल तिकीट फाडून फेकून देते. आणि ते पार्थने बघितलेलं असतं. अहो काव्या, हे काय करताय? हॉल तिकीट का फाडलं तुम्ही? हा भाग इथेच संपतो. उद्याचा भागसुद्धा जबरदस्त असणार आहे प्रेक्षकांना. उद्या पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ आवडला असेल नक्कीच सबस्क्राईब करा प्रेक्षकांना. प्लीज बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.